पहिला जो विषय कथेचा आहे तो आपल्या सर्वांच्या मानता येणार नाही, लहान मुलांच्या आवडीचा आहे, कारण त्यांना त्यात खूप खेळायला मिळतं, मजा करायला मिळते. तरुणांच्या खूप आवडीचा आहे. तुमच्या आमच्या आवडीचं असेल असं मी म्हणत नाही. त्या विषयाचं नाव आहे लग्न. लग्न हा विषय असा आहे, ज्याचं झालं त्याला असं वाटतं का झालं, आणि ज्याचं झालं नाही त्याला असं वाटतं कधी होईल. तुम्ही सगळ्या पुरुषांना जर विचारलं लग्न म्हणजे काय, तर सगळ्याच्या व्याख्या जर एकत्र केल्या तर त्यातून एकच सारांश निघेल. लग्न म्हणजे माणसानं घोड्यावर बसून केलेला गाढवपणा असतो. म्हणजे अनेक जण सहमत आहेत माझ्याशी, मी केलेला आहे, विषय तो नाही, पण तो करावा लागतो. संकेत आहेत, परंपरा आहे. परंतु पूर्वीचे लग्न आत्ताचे लग्न वगैरे जर पाहिले तर फार प्रचंड बदलते झालेले आहेत. आता काय फोटोग्राफर्स आलेले आहेत, व्हिडिओ आले, तंत्रज्ञान आलं. पूर्वीचे ज्यांचे लग्न झाले त्यांना आठवत असेल, एकच कॅमेरा असायचं, ते कधी कधी डोक्यावरती काळी घोंगडी घेऊनही फोटो काढायचे, त्यात उजेड पडू नये, फार मजेशीर ते असायचं. आणि अल्बम जपून ठेवायचे घरामध्ये. ते सुद्धा त्या लोकांना मानलं पाहिजे जे 10-10, 20-20 वर्ष ही दुःखद आठवण जपून ठेवतात. पण त्याचा उपयोग असायचा, म्हणजे एखादा पाहुणा आला की चहा उस्तर त्याला ते दाखवायचं, बघ बाबा, ते आपलं आंबट चेहऱ्यानं पाहायचं, ते आपलं तसं यांनी पाहिलं का वा छान आहे वगैरे. पुलं नेहमी सांगतात की असे पती एका बाजूला पत्नी एका बाजूला कधी कधी बसतात, त्यांना समजावून सांगतात की हा फोटो, मग ती सांगते आपण नाही का महाबळेश्वरला गेलो होतो तो हा फोटो आहे, मग तो सांगतो हो तो, मग ती सांगते हा नाही का पॉईंट, मग पती सांगतो अगं तो पॉईंट नाही, तो हा पॉईंट आहे, तिथं नाही का तो घोड्यावर बसली आणि घोडं खाली बसलं. असं म्हणून आपण त्या पाहुण्याबरोबरच बाहेर निघायचं, तुमचं काही खरं नाही नंतर. तर ते अल्बम आता कालबाह्य झाले, ते फोटो आता कोणी पाहत नाही, आता व्हिडिओज आले, ते कॅसेट लावली जाते, CD वगैरे त्या टीव्हीवर, मग ते सगळं छान आलंय. असा नवरदेव असा कबुतरासारखा उडतो इकडून, पंख वगैरे आहेत, असा आभाळात उडताना दाखवतं. ते चेहरा नवरदेवाचा, बाकी सगळं कबूतर असं, आणि नवरी तिकडून अशी चिमणीसारखी चिव 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 चिव, आणि त्यांची आभाळात भेट होते. सगळे सांगतो वा 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 सुंदर आहे. हे नवीन तंत्रज्ञान, थोडी सुधारणा त्यात केली पाहिजे. म्हणजे नवरीचा बापही दाखवला पाहिजे जटायूसारखा असा पंख कापलेला, चोच वाचलेली, म्हणजे आता पुढचे हप्ते कसे फेडायचे भाव वगैरे असं. या सगळ्या लग्नातल्या गमती आहेत. पत्रिका अजूनही पूर्वीच्या पत्रिका आत्ता बऱ्यापैकी, त्यात काय फारसा बदल झालेला नाही, फक्त नावांची गर्दी प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही पहा पत्रिका आपण छापलेल्या आहेत, दुसऱ्यांच्या आपण वाचतो, त्यातही अनेक प्रकार आता निघालेले आहेत. वर एका देवाचं नाव असतं, आपल्याकडे 33 कोटी ऑप्शन्स आहेत, त्यामुळे एकानं एक टाकलं की दुसरा ते टाकत नाही, दुसरा टाकतो. म्हणजे एकाकडेच नको गर्दी करायला, दुसरं टाकायचं. खाली मुलाचं नाव कंसात इतक्या डिग्र्या, की त्या वाचणाराला असं वाटतं इतक्या डिग्र्या मिळूस तर याचं लग्नाचं वय कसं होऊन गेलं नाही. ते झालेलंच असतं, पण ते मेकअपनं वगैरे करतात, ते ॲडजस्ट केलं जातं. खाली मुलीचं नाव चौका, आता ही असते 11वी, मग आता वर इतक्या डिग्री आणि 11वी वाईट दिसेल, मग FYJC, म्हणजे वाचनाला वाटतं काहीतरी डिग्री असेल बुवा ही FYJC, मिळतं जुळतं आहे. अमुक अमुक गोरज मुहूर्त, त्या गोरज मुहूर्तावर कधीच लग्न लागत नाही. तो मुहूर्त काढायला आपण किती चक्रा मारतो देवांकडं, पण त्या मुहूर्तावर लग्न आम्ही लावतच नाही. काही दिवसांनी देवा असं लिहून देतील की 12:45 ते 4:45 कधी लावा, काय अडचण नाही. पत्रिकेवर तसं छापायचं, सगळा मुहूर्तच आहे 4 तास. तुम्ही जर लावतच नाही तर इतका लांबलचक मुहूर्त आता दिला पाहिजे. खाली नातलगांची लांबलचक रांग असते अशी मतदार यादीसारखी, आणि त्यात जर एखाद्याचं नाव चुकलं ना काही खरं नाही. ते मांडवात असं सुतकात असल्यासारखं फिरतं असं. बाकीचे त्याला विचार काय झालं, माझं नाव नाही. आता ती यादी काय संसदेत वाचायची, कशाला तुझं नाव पाहिजे. पण ते बाकीचे सांगतात त्याचं नाव टाका बाबा, त्याचा चेहरा म्हणजे सगळ्या लग्नाच वाटोळ होऊन जाईल. पुन्हा पत्रिका छापतात, त्याचं नाव टाकतात वगैरे. खाली नाहक लुडबुड, जे घरातले आहेत लहान मोठे ज्यांचं लग्न झालेलं नाही, चिंटू मंटू बंडू चिंगी मंगी सगळे. त्यात मग चिंटू, वाचणाऱ्याला असं वाटतं की आता चिंटू दुडू धावत मंडपात येईल, कशाचं काय, असा हा थोराड मिशाचा चिंट्या, म्हणजे घाबरतातच हा चिंट्या कसा बुवा. आणि तो लुडबुड नाही, गोंधळ घालून अख्खं लग्न मोडील एवढा चिंट्या.
तो आपल्या आल्याबरोबर लुडबुड सुरूच करतो. काय करतो तुम्हाला सांगायला नको. एका बाजूला पत्रिका कोरी ठेवायची नसते, छापायला तेवढेच पैसे लागतात. मग व्यवस्थापक 4-5 जणांची नावं टाकून देतात. ते कधीच ते सगळ्यात शेवटी येतात. व्यवस्था बिघडवणारेच व्यवस्थापक असतात. स्वागत उत्सुक मंडपाच्या दाराशी असा चेहरा असतो की स्वागत करतोय की कशाला तरफडला इथं म्हणतोय हे कळतच नाही. असं गंभीर चेहरा ते मंडपाच्या दाराशी असे उभे असतात. निमंत्रक सगळ्यात उशिरा येतो. हे सगळं असं पत्रिका गच्च भरलेली, आशीर्वादाची नावं, नेत्यांची नावं, असं सगळं गच्च. म्हणजे त्यात लग्न किती तारखेला आहे आणि किती वाजता एवढं सापडत नाही लवकर. अशी शब्दबंबाळ पत्रिका असते. असे डोळे फिरतील असं सगळं भयानक ते सगळं असतं. काही प्रेक्षकाऐवजी प्रेक्षक लिहितात वगैरे असं पण. आणि तो प्रेक्षकच असतो एका जागी बसून असं सगळं. तर प्रेक्षकच पाहिजे ते. ही सगळी लग्नपत्रिका. मग लग्नाचा दिवस उजाडला की लग्न कधी वेळेवर लागत नाही, त्याचे अनेक कारणं आहेत. मुलं खूप नाचतात, कधी वरमाई रुसते, कधी नवरी रुसते, कधी नवरदेव रुसतो, हे सुरू असतं सगळं. पण मी ज्या लग्नाला गेलो होतो तिथं लग्न उशिरा होण्याचं जरा वेगळं कारण होतं. काय म्हणजे नवरदेवाला टाईची गाठच बांधता येईना. म्हणजे तिनं फार भारी साडी घेतली असावी बसत्यात म्हणून यानं कोट टाय घेतलेला आणि आयुष्यामध्ये टाय बांधण्याची पहिली वेळ. मग मारुतीच्या मंदिरात मारुती समोर त्याला असा फाशी देण्याचा कार्यक्रम सुरू असतो. बाकीचे असे बांधतात, सोड ओढ सोड ओढ. एक जण तर असा खांद्याला पायला होतो, ओढ ओढ जोरात मान. दुसरा म्हणतो जाऊ दे, नुसते मागं टाकून दे, गाठ दिसली तरी चालेल. आता इतक्या उष्म्यात कोट वगैरे कशाला घालतात काय समजत नाही, त्याची काय अवस्था होत असेल आत. पण ते काहीतरी चांगलं दिसायचं म्हणून ते घातलं जातं. तिथं 1 तास जातो. उशीर झाला आवरा म्हणून एकदाचा नवरदेव घोड्यावर बसतो आणि नवरदेव एकदा निघाल्याबरोबर नाचकाम सुरू होतं. आता काय ते पूर्वी ताशे वगैरे असायचे सनई, आता काय डीजे नावाचा प्रकार आहे. धाड धाड असं हृदयावर येऊन ते आदळतं सगळं. म्हणजे ज्याला काही हृदयाचा आजार आहे त्याला काही टेस्ट करायचे असतील मग तुम्ही डॉक्टरांकडे पैसे घालूच नका. तुम्हाला सांग, सरळ डीजे जवळ जाऊन उभं राहायचं 5 मिनिट. तुम्हाला काहीच झालं नाही तर समजायचं मी ठणठणीत आहे. काही झालं तर लग्नानंतर उचललं जाईल तुम्हाला. म्हणजे मध्ये वेळ नाही कुणाला. ते नाचणारे एवढे धुमशान नाचतात, सगळा मुहूर्त पायाखाली तुडून टाकतात. आणि नाचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. एखादा असा आभाळाकडे पाहून नाचतो, एखादा नुकताच सलाईन देऊन आल्यासारखा असा संथ. आता हा कधी पडेल याचा भरोसा नाही, पण ते आपलं नाचतं. त्याच्या शेजारी एखादा अंगभर लाल मुंग्या चावल्यासारखा थायथायाट करत असतो आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे नाचल्यासारखे दिसतात. याच्या हालचालीमुळे सगळे हलतात असे. सगळा धुराळा उडवतात ते. स्पेशल इफेक्ट असं तयार होतो तिथं. आणि ते कोणाचं ऐकतच नाहीत. असं अर्धा तास 1 तास 2 तास नाचतच राहतात. इकडं मंडपामध्ये आता पूर्वी काही मंगल कार्यालय वगैरे नव्हते. असं छान शेतामध्ये मंडप वगैरे टाकायचा आणि उन्हाळ्यातच लग्न व्हायची. फक्त उन्हाळ्यात लग्न व्हायचे. आता कधीही होतात. आत्ताचा विषय तर फारच वेगळा आहे, तुलना करायलाच नको. मग त्यावेळेस वऱ्हाड प्रचंड कंटाळलेलं, नुसताच असा आवाज येतोय वाद्याचा, ते जवळ येणार, वैतागलेले, घाम गळतोय, पोटात भूक लागली, कोपऱ्यातून कुठून तरी जिलेबी तळल्याचा खमंग वास येतोय. लक्ष वेळोवेळी तिकडं जातंय. पाहायचं नाही तरी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहताय की आता असं असं बसायचं बरं का, इथं सोयीनं बसायचं वगैरे. असे रंगीत तालीम पंक्तीची वगैरे सुरू असते. मुलांना भूक लागलेली, आई भूक आई भूक. आता हिलाच भूक लागलेली, तुला काय द्यायचं कुठं. ती पोराला सांगते जा तुझ्या बापाकडं. ते आपलं येतं पप्पा पप्पा. आता पोराला सार्वजनिक ठिकाणी सांभाळणं म्हणजे सोपं आहे का? प्रतिष्ठेचा विषय आहे. बापाही ओरडतोय चल जा तुझ्या आईकडं. ते बिचारा आईकडं कधी बापाकडं. त्याचा फुटबॉल होऊन जातो मध्ये. ते असं ते असं मध्येच ते हातात तांदूळ असतात, ते शालेय पोषण आहार असं टाकतं तोंडात. त्याचं पाहून काही मोठे टाकतात. चांगली आयडिया आहे. भूक लागलेली आहे. अहो तब्बल 2 तास होतात वैतागलेले. एकदाचा नवरदेव मंडपाच्या दाराशी येतो. इकडे नवरीला मेकअप करण्याचं काम सुरू असतं आणि बाकीच्या कलवऱ्यांनी ठरवलेलं असतं आणलेली मेकअपची पेटी आजच्या संपवायची. म्हणून थरावर थर थरावर थर थरावर. कधी कधी याला सुद्धा ओळखू येत नाही आपण पाहिली ती हीच का. तो बारकाईनं पाहतो, अरे हीच आहे, काय अडचण. मला वाटलं फसवलं काय मला वगैरे. उरलेला मेकअप बाकीच्या मुली फासून घेतात. चला 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 चला. एकदाच्या मंडपाच्या दाराशी येतात. नवरदेव असा उभा, नवरी अशी शेजारी उभी. आता ताटकळलेलं वैतागलेलं भुकेलेलं वऱ्हाड. आशीर्वाद कोण देईल? त्यांना पाहून शापच देतात. ती किती गोरी आहे, हे काळा आहे, यांचं काय खरं आहे.
तो किती उंच आहे, हे बुटके आहे, यांचं काय खरं आहे? चांगले विषय निघणं, पोटातच काही नाही तर चांगली वाक्य बाहेर पडतील. म्हणजे हे पत्रिका देऊन बालामत आहे, आपल्याला शाप करून घ्यायचा असं. ते बिचारे असे उभे राहतात आणि मग आवरा आवरा सुवासनी आता ओवाळतील म्हणून सुवासनी आता त्यांच्यात काहीतरी कुजबूज सुरू असते, ते काय आपण ऐकायची नसते. ही मेली काय माझ्या पुढं असं काहीतरी असतं त्यांचं, तो विषय त्यांचा आहे. मग एकदाच्या सुवासनी ओवाळतात आणि आपलं ते ऐतिहासिक गीत वाजवत सनईवाले निघतात. बहारो फूल बरसाव. अहो इतके कंटाळलेले लोक, घाम गळतोय उन्हाच्या धाराने, यांचं बहारो फूल बरसाव. ते ऐकून ताटकळलेलं वऱ्हाड हळूच पोटावर हात फिरवत म्हणतं, अब ज्यादा मत तरसाव. तरी ते बासरेवाले पुढं 2-3 मुले आपल्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकत अशा मागं. नवरदेव नवरी असे ढगावून चालल्यासारखे. नवरदेवाचा चेहरा तर पहा तुम्ही, नुकताच असा कारगिलच्या लढाईहून आल्यासारखा असं सगळीकडे पाहतो. ते माझं लग्न आहे, लग्न आहे, तुमचं नाही माझं आहे असं. आजकाल लग्न होणं म्हणजे असंच आहे. मुलगी आपली खाली पाहते, कोण आलंय कोण नाही, अशी खाली पाहून चालते. इकडं याचं गाणं सुरूच असतं, बहारो फूल बरसाव मेरा महबूब आया आहे. एक जण दुसऱ्याला विचारतं, ते नवरदेवाचं नाव काय? म्हणे प्रभाकर. हा महबूब कुठून आला म्हणे? ते काही समजतच नाही म्हणे, प्रत्येक लग्नात असतो तो महबूब असतोच म्हणे. एकदाचे दोघे बोल्यावर येतात, नवरदेव उभा नवरी उभी, मध्ये ते अंतरपाठ धरणारे. आता ते काय एवढं ते अंतरपाठ ताणून धरतात समजायला मार्ग नाही. अंतरपाठच का धरतात? आता त्याचं काही आध्यात्मिक कारण असेल, मी काही जुन्या लोकांना विचारलं. पण एकानं काय सांगितलं की पूर्वीचे जे लग्न असायचे त्यात काही मुलगी पाहायला किंवा मुलगा पाहायला जात नसायचे. वडील घरी येऊन सांगायचे, तुझं लग्न या मुलीशी जमलं, फोटोची सोय नाही, काय नाही काय नाही. मग लग्नाला हे उभे राहायचे, मध्ये अंतरपाठ म्हणजे एकमेकाला पाहिलेलं नाही, आणि मंगलाष्टक झाल्यावर अंतरपाठ खाली. अरे ही आहे काय? अच्छा. आणि ती म्हणायची, अरे हा पदरी पडलं, पवित्र झालं, गेलाच काय. पण आता मला एक समजत नाही, कोपऱ्यामध्ये ते काय त्याला प्री वेडिंग का काय म्हणतात, ते स्क्रीन सुरू आहे, नवरा नवरी डोंगरावर फिरतायत, धबधब्याकाठी बसलेत, एकमेकाला आलिंगनात घेतायत, आणि इकडं अंतरपाठवाली तानू तानू असे. तिकडं तू महिना झाला ते बोंबलत फिरतायत, तू कशाला? कमाल आहे. मग एकदाचे ते दोघे, मग तो बाईकवाला लगेच नवरीचे मामा नवरीचे मामा. तर हे लांब जाऊन लपलेलं असतं. तुम्ही असं दाखवा बरं, मामा म्हटल्याबरोबर आलाय, कधीच नाही. ते लांब 3-4दा मामा मामा, मग हा उठतो, मी मामा आहे मामा आहे असं. ते मामा याच्यात काय विशेष आहे? पण ते लग्नाच्या दिवशी जो तो आपलं दाखवतो. हे मामा जातो नवरीच्या मागे, कुणाला तरी टोपी घेतो, डोक्यात घालतो, राहतो असो मामा. करा एकदाचं सुरू. अक्षता वाटल्या जातात, मंगलाष्टक सुरू होतं. अहो वैतागलेले लोक अक्षता टाकत नाही हो, फेकून मारतात असं. शिवमंगल म्हटलं की फेका जोरा. अशा मांडवामध्ये अजिबात केस नसणारानं पुढे बसूच नाही. तुम्हाला लोकांना काय टार्गेट पाहिजे असतं, ते तिथं दिसतंय फेक. ते बिचारा आपलं डोक्यावर, माझ्या लग्नात एवढ्या अक्षता पडल्या नाही, आज कुठून पडताय? म्हणजे त्यावेळेस केस असताना अक्षता नाही, आता केस गेल्यावर सुरू झालं. मी वेगळीच केस झाली आपली असं त्याला. आमचंही काही दिवसांनी तेच होईल. 1 2 3 4 मंगलाष्टक होतात, कुजबूज सुरू, असं बसायचं बरं का, पंक्ती पटकन. 4 मंगलाष्टक होतात आणि अचानक लग्न थांबतं. एक तिथं सूत्रसंचालक असतो, संयोजक वगैरे, तो असा माईक हातात घेतो. त्याचं पहिल्यापासून एकच वाक्य बरं का, गोंधळ नको, शांतता ठेवा, शांतता ठेवा, गोंधळ नको. सगळीकडे शांतता असते, हेच उडू गोंधळ घालतं विनाकारण. तो सांगतो, आता आपल्या गावातील काही प्रतिष्ठित लोक आशीर्वाद देतील. अचानक गर्दीतले 4-5 जण उठतात. बाकीचे सांगतात, तुम्हीच प्रतिष्ठित, आम्ही सगळे भामटे, व्हा पुढं. हे ठरलेले प्रतिष्ठित. मग आशीर्वाद देण्याच्या पद्धती असतात. एखादा म्हणतो, या वधूवरांच्या हातून
यांच्या आईवडिलाची, समाजाची, देशाची सेवा करू. नवरदेव मनात म्हणतो प्रपंच कधी करायचं. आमच्या हातून सगळं घडू, तुम्ही बोंबलत फिरा, आशीर्वाद देतो. एखादा सांगतो यांच्या संपत्तीत अमर्याद वाढ हो, संतती मात्र मर्यादित हो. मुलगी म्हणते अजून मंगलाष्टक पूर्ण नाही, संततीचं मार्गदर्शन करायला लागलं. एखादे हबप महाराज असतात ज्यांचं लग्नच झालेलं नसतं, ज्यांना प्रपंचाचा काडीचा अनुभव नाही, ते यांच्या प्रपंचाला आशीर्वाद देतो. सुखी व्हा. आमच्या बापाचं काय जाते माहिती, तुम्हाला काय माहिती आहे किती अवघड आहे, देतात बुवा आशीर्वाद. निवडणूक जवळ आलेली असते, सगळे पुढारी झाडून त्या लग्नाला उपस्थित असतात. मग प्रत्येकाला असं वाटतं की संयोजक आता माझं नाव घेईल की चला बाबूराव तुम्ही आशीर्वाद द्या, हे बाबूराव अमुक पक्षाचे सरचिटणीस आहेत वगैरे वगैरे असं. मग आपण तिथं जाऊ, बोलता बोलता थोडा प्रचारही जमलं तर करून घेऊ आपल्या पक्षाचा. मग इतके लोक आहेत ते जमलेत. पण तो संयोजक बेरकी असतो, तो नुसता म्हणतो चला बाबूराव चला. मग आता पक्षापासून सुरुवात झाली. मग बाबूराव 1-2 वाक्य बोलतात आशीर्वादाचे आणि सांगतात वधूवरांना की बाळांनो, प्रपंच म्हणजे घड्याळ. नवरदेव म्हणजे तास काटा, नवरी म्हणजे मिनिट काटा. खालचा एक जण हळूच म्हणतो सासू सेकंद काटा. ते किटकिट किट टिक 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 टिक. हे तिन्ही काटे जर व्यवस्थित चालले तर घड्याळ चांगलं चालतं. तसं नवरा नवरी आणि सासू हे 3 नाते जर व्यवस्थित राहिले तर प्रपंच चांगला चालतो. म्हणून प्रपंच चांगला करायचा असेल तर घड्याळ लक्षात ठेवा. लोक म्हणतात हो बसा ठेव लक्षात. दुसरा होतो गोविंदराव चला. आता यानं प्रचार केला म्हटल्यावर मी करणारच. मग कोणी उभं नसतं बरं का, तरी हे आल्याबरोबर बसा 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 खाली बसा. अरे हे पंजावाले आहेत बसा. तो सांगतो वधूवरांना की आज तुमच्या आयुष्यामध्ये सोनियाचा दिवस आहे आणि तुमचं लग्न होतंय, आनंदाची गोष्ट आहे. आमच्या नेत्यांचं अजून झालं नाही पण होईल. ते परदेशात जातात आधीमध्ये, काय समजत नाही. परंतु मी मुलीला सांगतो तुझ्या घरात जाशील तिथं वेगवेगळ्या गुणाचे माणसं तुला भेटतील, असे बोटासारखे कमी जास्त लांबीचे वगैरे गुणाचे. तू असं पंजासारखं सगळ्यांना घट्ट ठेवायचं. प्रपंच नेटका करायचा असेल तर पंजा लक्षात ठेवा. झालं त्यांचं. तिसरे उठतात, तुम्हाला मातुश्रीचा आशीर्वाद आहे. ते नवरीला सांगतात आता लग्न म्हणजे सोपं नाही, लग्न म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण. तू एकदा गेली की परत येणार नाहीस वगैरे असं ते सुरू असतं त्यांचं. चौथे उठतात, तुमचा संसार कमळासारखा फुलो, तुम्हाला कमळाच्या पाकळी इतकीच मुलं हो आणि ते सगळे आमच्या पक्षात येऊ. किती वाईट असो आमच्याकडे आलं की पवित्र होतं. शेण असलं तरी त्याचा सत्यनारायणाचा प्रसाद होतो. तुम्ही घाबरू नका, येत राहा, भरती सुरू आहे. हे सगळं बोलता बोलता पाचवे उठतात. आता हे कुठले? ते सांगतात तुमच्या प्रपंचाच्या रुळावरून तुमच्या आयुष्याचं इंजिन असं जोरात वाहत राहतं. आणि मी तुम्हाला सांगतो या लग्नात मी आणि माझा एकही कार्यकर्ता जेवणार नाही. त्याचं कारण असं आहे, या लग्नाचा आचारी परप्रांतीय असं मला समजलेलं आहे. बाकीचे म्हणतात उपाशी मारा बसा. पाचवा सांगतो मला, आता हे कुठल्या पक्षाचे राहिले? तो वधूवरांना सांगतो या कुराचंही ऐकू नका, लबाडा आहे ते सगळे. तुम्हाला प्रपंच नेटका करायचा असेल स्वतःच्या पायावर उभे राहा, माझ्यासारखे अपक्ष. लोक वैतागलेले, एकदाचं आवरतं सगळं. पुढचे मंगलाष्टक सुरू होता. शेवटचं मंगलाष्टक आपल्या सगळ्यांच्या लक्षात असतं कारण बाकीची वेळ झालेली असते. वाजंत्री सावधान असं म्हटलं जातं. वाजंत्री सावधान होतात की नाही पण सगळं वऱ्हाड मात्र सावध होतं की आता संपत आलेला आहे. शेवटचं मंगलाष्टक संपण्याच्या आत कुठलं तरी व्रात्य कार्ट फटाके पेटून देतो. फाड 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 आवाज येतो. त्या फटाक्यानं वाजंत्री उठतात, टोप्या सावरत दान 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 बँड बडवतात. सगळा गोंधळ माजतो तिथं. मंडप असा धूळ उसळल्यासारखा उभा राहतो. सगळ्या स्त्रिया बाहेर फेकल्या जातात, सगळे पुरुष आतमध्ये. कोण म्हणतं आपल्या लोकांना शिस्त नाही, 2 मिनिटात रांगा तयार. कोणी सांगायची गरज नाही, असे बसव छान असे बसलेले वगैरे, मध्ये वाढप्याला जागा वगैरे असं. आणि स्त्रिया आपल्या बाहेर. म्हणजे आपण स्त्रीमुक्तीच्या एवढ्या गप्पा मारतो तरी अजूनही लग्नामध्ये
पुरुषच आधी बसतात. मी विचारलं एका जुन्या माणसाला, हे कधीपासून आहे? पहिल्यापासून आहे. का? स्त्रिया आधी बसल्या तर काय होईल? ते म्हटले त्या फार गप्पा मारत जेवतात, वेळ लागतो फार. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर आधी बसवलं ना, हे तुमच्या मागे येऊन उभे राहतील. म्हणजे एक घात झाला की असं खाकरतील, उठा म्हणतील. हे आम्हाला सहन होत नाही, स्त्री आधी जेवलेच आणि सगळं संपलं मग. त्यामुळं आधी आम्हाला बसू द्या, नंतर रवंथ करत गावभर फिरायला मोकळे आम्ही. असं पूर्वी तर स्त्रिया लग्नात जेवतच नव्हत्या. ते ताट तांब्या वगैरे घेऊन यायच्या, त्यात वाढून घरी न्यायच्या असं पदराखाली झाकून जुन्या काळी. ती सर आता काय येणार नाही. आणि मग ते सगळं छान जेवायला, पुऱ्या वगैरे. आता सध्या फार वेगवेगळं, कारण केटरर्स करतो. पूर्वी गाव करायचं, आचार्य करायचं गावातला. आता सगळं भाडोत्री आहे. म्हणजे अगदी मंडपाच्या दारापासून गंध लावणारा सुद्धा भाडोत्री आहे. म्हणजे तो असा खेळा ठोकल्यासारखा दान करतो, चला. आणि त्याचा तुमच्याशी काही संबंधच नाही ना. त्याचा काय, एक टिळा लावला की 1 रुपया पकतो, चल चल दान. सगळं भाडोत्री आहे, सगळं विचित्र झालेलं आहे. आणि पूर्वीचा काळही जेवणाची गंमत कशी होती? लापशी करायची आपल्याकडं. करायची का इकडं लापशी? गव्हाचा भरडा असायचा आणि त्याची लापशी करायची. ती झाकून ठेवायची आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अशी ती फावड्यानं घमेल्यात भरायची वाढायला. ते सगळ्याला माहीत असायचं, पण छान जेवण लागायचं वगैरे. त्यात गंमत अशी असायची, एक म्हातारे बाबा त्या पंक्तीच्या जवळ निरीक्षण करायला उभे राहायचे, किती पंगत बसते. आणि दुसरे बाबा त्या लापशीच्या ढिगाजवळ उभे राहायचे. मग हे बाहेरचे बाबा जर त्यांना म्हटले ना की आता मोठी पंगत बसली, लापशी पुरेल का? नाही पुरणार. मग लग्नात जर लापशी नाही पुरली तर प्रतिष्ठा जाईल गावामध्ये वगैरे. मग ते काय करायचे, आपली पहार असते ना, लोखंडी पहार, ती तापवलेली, ती त्या लापशीच्या ढिगामध्ये अशी खुपसायची. ती खुपसली की सगळ्या लापशीला करपट वास लागायचा. मग ते खाणारे असं नाकाजवळ ती लापशी पुरायची. म्हणजे आता आपण जरी हसत असलो, कोणी जुने लोक असतील तर त्यांनी विचारा, कारण प्रतिष्ठा जपायची आम्हाला. ते सार आमटी वगैरे करायचे. त्या कढईजवळ सुद्धा 3-4 म्हातारे बादल्या घेऊन उभे असायचे पाण्याच्या. मोठी पंगत बसली की भाडकन बादली टाकून द्यायची. पण तरी ते छान लागायचं बरं का ते, कारण त्याच्यामध्ये आनंद होता. हे चुका काढण्याची सवय नव्हती. छान आहे, बिचाराने केलंय ना, आपल्याला जेव घातले ना. नाही तर आपले आशीर्वाद काही इतके मोलाचे आहेत का? उलट आपण गेल्यावर पुढे घटस्फोटच होतात. कशाला गेलं पाहिजे? जेव घालतोय तर जेवावं आपलं. आणि त्या काळात आता पुऱ्या वगैरे असणं म्हणजे तर फार आनंदाची गोष्ट. सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याच्या लग्नामध्ये पुऱ्या आहेत. मग इतक्या पुऱ्या कोण करायचं? केटरर्स नव्हते. आमच्या गावात मी पाहिलं की त्या कढई भोवताली आमच्या गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या बाया अशा बसायच्या, गुडघावर करायच्या. अशा गुडघावर करून बसायच्या, एक गुडघा. आणि ते पीठ म्हणून त्याचे उंडे केलेले असायचे, असे उंडे बारीक बारीक. मग त्या म्हातारे काय करायचे, गुडघ्यावर ठेवायच्या उंडा आणि अशी जोरात थाप मारायच्या आणि कढईत फेकायचे. त्याला गुडघा पुऱ्या म्हणायचे. सगळ्याला माहीत असायचं या गुडघ्यावर केलेल्या पुऱ्या आहेत, पण तरी आनंदानं खायचे. हा, एखादी मोठी पुरी आली तर म्हणायची हौसाबाईची दिसते वगैरे असं. मग अशी ती पंगत बसलेली सगळे, आणि वाढपी येतात. मध्येच एखादा वृद्ध माणूस शिरतो, तुम्ही उत्तरेकडं तोंड का केलं, दक्षिणेकडं का नाही केलं वगैरे, असं त्याचं चालू असतं त्याच्या पद्धतीप्रमाणे. मुलं बसलेले असतात, तिथं बाबा येतात, यांना जपून वाढा रे. आता पोरं म्हणतात ताटात काय नाही तर म्हातारं सुरू झालो, येऊ द्या तर खरं, भूक लागलेली. या सगळ्या गमती पंक्तीत मग वाढणारे येतात. आधी काय तर भाजी, आता पुरी आली की जेवायचं, पण वाढणारे खूप हुशार, विसंगत पदार्थ वाढतात. भाजी आली की नंतर काय बुंदी येते, म्हणजे जेवायची सोयच नाही असं. आणि पूर्वी खेड्यात काय असायचं, गोड पदार्थ करायचे पण तो कमी असायचा आणि तो संपू नये म्हणून ते कोणाच्या हातात देत नसायचे वाढायला. प्रत्येक गावामध्ये 2-4 स्पेशल माणसं असायची ते गोड पदार्थ वाढणारे. समजा लाडू आहे, आता लाडू वाढणारे आमच्या गावामध्ये 2 स्पेशल माणसं होते, त्यांच्या हातात कायम ते लाडूचं गमेला असायचं. ते स्पेशल माणसं कसे, ते पंक्तीच्या अलीकडे उभा राहायचे आणि जे वेगानं निघायचे लाडू लाडू बाकीचे अहो करत गेला. म्हणे खरंच लाडू घेऊन फिरतोय का, मोकळं जमेलंय, आता पुन्हा आला का पकडायचा. पण तो त्या पंक्तीत पुन्हा येत नाही, दुसऱ्या पंक्तीत लाडू लाडू लाडू.
म्हणजे कोणी म्हणायला नको लाडू आले नव्हते आणि संपायला नको, स्पेशल माणसं. असं ते जेवण वगैरे सुरू होतं आणि इकडं कोपऱ्यामध्ये नवरा नवरीचं फोटो सेशन सुरू होतं. मग फोटोग्राफरच्या पोजेस काय त्या नवरा नवरीपेक्षा याच्यात जास्त असतात वगैरे, असं कोणाच्या पत्रावळीत पाय वगैरे असं ते सुरू असतं सगळं. मग नवरा नवरीला डोक्याला डोके लावा असे बिनडोक सल्ले, लावा डोक्याला डोके. आता ह्या दोघांचं असं असतं ते दिवसभर कुणी काही सांगा, आता का डोक्याला डोके लावायचे कुणी विचारत नाही, लावा लगेच लावला. आनंद सयामी जुळे असं लावायचं. कोल्ड्रिंकची बाटली आणा, त्या दिवशी गावात एकच बाटली शिल्लक असते, एक बाटली त्यात 2 नाळ्या ओढा. कधी कधी ती फुंकते हे ओढतं. ती त्याच वेळेस सांगते काय बावळट आहे, काय अडचण नाही. आता आपल्या वेळेस काय झालंय कुणाला माहिती आहे, पण ज्यांचं झालं नाही त्यांनी तरी सावध राहा. असे ते फोटोचा कलवऱ्या वगैरे असं मुंड्या वगैरे वर काढून फोटो चालू असतात त्यांचं, सगळं फोटो सेशन होतं दिवसभर. त्या मंडपामध्ये कोण कोणाचा नातलग आहे ओळखण्याच्या सोप्या पद्धती आहेत. नवी साडी घालून जी विनाकारण मंडपात फिरते ना कर 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 कर, समजायचं ही नवरदेवाची आई आहे. तिचा चेहराही असा असिस्टंट शिक्षक आलेल्या मुख्याध्यापिकासारखा असतो, पाहते हिच्याकडे वगैरे असं, ती लगेच ओळखू येते हीच आहे. फार पिचलेला चेहरा म्हणजे नवरीची आई असते, बावरलेला चेहरा नवरीचा बाप, स्वतःचं मार्केटिंग करत फिरणाऱ्या कलवऱ्या, काही काम नसतं बरं का, आले 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 सगळीकडे फिरतात त्या. पण ते असं दाखवतात आता हिचं झालं मी आहे वगैरे असं. बांबूला उदासपणे टेकून उभा असलेला कलवरा, आता याचं झालं माझं कधी, जसं याच मांडवात याचं लावून घ्या. कोपऱ्यात 3-4 वृद्ध माणसं बसलेले एकमेकांना टाळ्या देतात, झालं अजून एकाचं वाटोळं. असे ते दिवसभर चर्चा छान. सायंकाळ होते आणि आपला तो रम्य कार्यक्रम सुरू होतो, रडारड. दिवसभरचा वैताग त्या कार्यक्रमात काढला जातो. एखादीला मानाची साडी मिळालेली नसते, ती त्यात घुसून रडते. एखाद्या पाहुण्याचा अपमान झालेला असतो, तो त्यात घुसून रडतो. नवरीला वाटतं आपल्यावर किती प्रेम आहे, तसा काही विषय नसतो. ज्याच्या त्याच्या रडण्याच्या व्याख्या वेगळ्या असतात. नवरदेव असा पुढे नवरी मागे, नवरदेवाच्या हातात ती कट्यार डुकडुकू हलणारी, त्याच्या संरक्षणासाठी दिलेली. सगळ्या गावात ती एकच असते आणि तिचं संरक्षण करता करताच याचा निम्मा जीव गेलेला असतो. नवरदेव पुढे नवरी मागे, मध्ये मध्ये तो असा झटका देऊन पाहतो, आहे आहे काय अडचण नाही. जीप जवळ जातात. आता खूप चांगल्या गाड्या, पण पूर्वी जीप असायची, ते टपाचे वगैरे सगळे दरवाजे उघडे. मग त्यांनी 4 मुली पाठवल्या होत्या, आपल्या 8 पाठवा, कोंबा कोंबा. गाडीत अशी गच्च गर्दी. म्हणजे तुम्हाला सांगतो, लहानपणी आई भेंडीची भाजी करताना आपण ते भेंडीचे टोपणं असे चेहऱ्याला लावून आरशात पाहायचो, तशी ती गाडी दिसते. माणसाचे अवयव कापून बाहेर चिकटवल्यासारखे असे. कुणाचा बोटाचा पाय लोंबतोय, कुणाचा बांगड्याचा हात लोंबतोय, जणू चिकटवलेत सगळे अवयव. ड्रायव्हर अर्धा बाहेर, काही झालं तर पळून जाण्याची तयारीत असावं. नवरदेव अर्धा बाहेर. नवरीला जागा पाहिजे निदान आजचे दिवस तरी वगैरे, घरी जाऊस तर व्यवस्थित नेलं पाहिजे याला वगैरे. नवरीच्या बाजूला गर्दी असते, स्त्रियांची रडतायत, आई रडते, मैत्रिणी रडतायत, काही काही संवेदनशील नवरदेवही रडतात त्यात असे. म्हणजे ते का रडतात ते पुढं रडायचंच असतं त्यांना, आत्ता सुरूच करतात. आणि मग एकदाची गाडी हलते, टाटा बाय बाय होतो. नवरीची आई दूर जाऊन पदर तोंडावर घेते, हमसत बसते. कुठल्या आईला वाईट वाटत नाही आपली मुलगी गेली कायमची, ती रडत बसते. सगळे एकदाचे हसतात, एकमेकांना टाळ्या देतात. झालं एकदाचं लग्न, कुठलंही विघ्न आलं नाही. सगळे हसत मागे फिरतात. तिथं एकच व्यक्ती उभी असते, दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहत, डोळ्यातली अश्रू ती पुसते. आपल्या काळजाचा तुकडा दूर गेला म्हणून तिला वाईट वाटत असतं आणि दुसरं मनावरचं ओझंही उतरलेलं असतं. ती व्यक्ती असते मुलीचा बाप. तो दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहतो. आता मनावरचं दडपण गेलं, भार उतरला, आता खूप दिवसांनी मनमोकळं हसायचं म्हणून तो मागे फिरतो आणि पुन्हा रडायला सुरुवात करतो. कारण त्याच्यासमोर हात पुढे करून अनेक जण उभे असतात. मंडपवाला, आचारी, घोडेवाला, फटाकेवाला,
किराण्यावाला आणि दुरून छदमीपणे हसणारा एखादा सावकारसुद्धा. आता सगळ्यांना हसायचं असतं, पण मुलीच्या वडिलांना मात्र पुढं कित्येक वर्ष रडायचं असतं. धन्यवाद.